पाच पांडवांचा आणि त्रिरश्मी लेणीचा कुठेही काडी मात्र संबंध नाही. नमो बुद्धाय, जय भीम. मी कैलाश बंधू जाधव रूपनंदा थॉट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. मागील आपली व्हिडिओ अर्थात आले मुंबई घाण करायला या व्हिडिओला आपण 1 लाखाच्या वर व्ह्यूज दिले, त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर जी आपली पुढची व्हिडिओ आली ज्यामध्ये मी असं म्हटलं की 84,000 लेणी स्तूप आणि आपली जबाबदारी, आणि त्याच अनुषंगानं आजची ही जी व्हिडिओ आपण पाहत आहात अर्थात नाशिक शहर जे मुंबईपासून अगदी जवळ, ज्याला एक ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व औद्योगिक दृष्ट्या असं महत्त्वाचं शहर अर्थात आपलं नाशिक शहर. या नाशिक शहर वसलेलं आहे गोदावरी नदीच्या काठावर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्राचीन काळापासून अगदी पूर्वीचं नाशिकला नासिक्य असं म्हटलं जातं. सातवाहन, राष्ट्रकूट, यादव, मुघल, मराठा व इंग्रजांनी काही काळ इथे घालवलेला शहर म्हणजे अर्थात नाशिक शहर. ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, विश्वातील सर्वात मोठा दीर्घकाळ चाललेला सत्याग्रह अर्थात आपला काळाराम मंदिरचा सत्याग्रह. अशा हा नाशिक शहरामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आपणास पाहायला मिळते ती म्हणजे जिला म्हटलं जातं त्रिरश्मी लेणी अर्थात पांडव लेणी. पांडव या शब्दाचा मूळचा अर्थ असा होतो की पंडू म्हणजे कमळ, आणि कमळावर बसणारा तो अर्थात तथागत भगवान गौतम बुद्ध. पुढे त्याचा शब्दाचा संभ्रम केला तो भाग वेगळा, परंतु आज ही त्रिरश्मी पांडव लेणी ही नाशिक शहराच्या अगदी 8 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर त्या त्रिरश्मी टेकडीवर हा लेणी आपल्याला पाहायला मिळते. अंदाजे इसवी सन पूर्व 1 शतक ते 3 शतकापर्यंत या लेणीचा कालखंड आहे. सातवाहन कालखंडामध्ये याचा प्रमुख बांधकाम करण्यात आलेला आहे. संपूर्ण लेणी ही बौद्ध धर्माशी संबंधित आहे. प्रामुख्यानं हीनयान अर्थात थेरवाद परंपरेतील भिक्षूंकरिता बनवलेले ध्यान केंद्र, निवास आणि सर्वात महत्वाची शिक्षणासाठी योग्यरित्या वापर त्या काळामध्ये या लेण्यांचा झालेला आहे. या लेणींची रचना जर आपण पाहाल तर एकूण 24 लेण्यांचा हा समूह आहे, ज्यामध्ये विहार अर्थात निवास कक्ष, चैत्यगृह अर्थात प्रार्थना सभागृह, दगडात कोरलेले उत्कृष्ट शिल्पकला व स्थापत्य कलाचा अद्भुत नमुना. लेणी क्रमांक जी 18 आहे तिचा चैत्यगृह हा अत्यंत सुंदर आणि रेखीव आहे. घोड्याच्या नालासारखी कमानीची रचना आहे. आत स्तूप आहे. लाकडी वास्तुकलेची नक्कल करणारी दगडी रचना आहे. लेणी क्रमांक 3 सर्वात मोठे भव्य विहार आहे. स्तंभावर सुंदर कोरीव काम आहे. सातवाहन राजा गौतमी पुत्र सातकर्णी यांच्या आई गौतमी बालश्री यांचा शिलालेख इथे आपणास आढळतो. ब्राह्मी लिपीतील शिलालेख, सातवाहन राजे, व्यापारी व दानशूर लोकांचा उल्लेख, त्या काळातील समाज, अर्थव्यवस्था व धर्म यांची माहिती या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते. सगळ्यात आणखीन महत्वाची गोष्ट इथे आपण प्रामुख्याने पाहतो तर कला व स्थापत्य कलाचा अद्भुत हा नमुना आहे. साधी पण प्रभावी रचना, स्तंभ, कमान, ध्यान कक्ष, नैसर्गिक प्रकाशाची व्यवस्था, हवेची योग्य सोय आणि सर्वात महत्वाचं तर अत्यंत आजच्याही काळामध्ये सुंदर आणि स्वच्छ असं पाण्याची व्यवस्था. नाशिक महानगरपालिकेचे जे बोर्ड मी वाचले त्या बोर्डवर पांडव लेणी असं लिहिलेलं आहे. आता आमचे काही हिंदू बांधवांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी 5 पांडवांनी एका रात्रीमध्ये हे सर्व स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. तर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या लागलेली ही संघर्ष, त्याच्यातून ही कलाकृती इथे जोपासली गेलेली आहे. ही कलाकृती इथे उभी केलेली आहे. आपण असं मानूया की खरोखर 5 पांडवांनीच ही लेणीचं निर्माण केलेलं आहे असं मानू, तर मग माझं स्पष्ट मत आहे
की जे 5 पांडव आहेत हे एकतर बौद्ध धर्मी असतील, कारण त्यांना बुद्धाशी मग संबंधित त्यांनी बुद्ध लेण्यावर कोरत बसले नसते. अन्यथा ते जर बौद्ध धर्मीय नाही आहेत तर आपण हे मानलं पाहिजे की 5 पांडवांचा आणि त्रिरश्मी लेणीचा कुठेही काडी मात्र संबंध नाही.